आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती पडलंय की एक हमाल माणूस मराठी बिग बॉसच्या घरात आहे. तर चला हा सामान्य माणूस मराठी बिग बॉसच्या घरामध्ये कसा पोहोचला याची जर्नी मी तुम्हाला सांगतो. नमस्कार, मी मिस्टर तरमे. ऑनलाईन पॅसिव्ह अर्निंग करता करता मी विदर्भ फिरतो आणि एपिसोड 6 मध्ये मी रमन सिंग सोबत रोशन दादाला भेटायला चाललो, कारण आज रोशन दादा अमरावतीहून मुंबईला बिग बॉसच्या घरात रवाना होणार होते. रोशन दादाच्या घरी पोहोचलो, त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या घरात शिरता सगळ्यात पहिले जे लक्ष वेधून घेतात ते म्हणजे त्यांच्या ट्रॉफ्या. ह्या सगळ्या ट्रॉफ्या बॉडी बिल्डिंग मधून आलेल्या आहेत आणि बॉडी बिल्डिंग त्यांचं पॅशन आहे. पॅशन सोबतच घर चालवण्यासाठी दादा हमालीचं काम सुद्धा करतात. त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना मुलं मुली सुद्धा आहेत. तर मग यांना पण भेटूनच घ्या. तर ही आहे गौरी आणि ही आहे दादाची लहान मुलगी राशी. यांना एक लहान छोटासा भाऊ सुद्धा आहे. तर चला आता रोशन दादांची बिग बॉस पर्यंत पोहोचण्याची जर्नी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला तर माहितीच असेल, रोशन दादा एक फेमस इन्फ्लुएन्सर आहे आणि याच्याच आधारावर त्यांनी बिग बॉस साठी अप्लाय केलेलं. बट नेमकं सिलेक्शनच्या वेळेस त्यांना ऍडमिट करावं लागलं. बनवलेली बॉडी पूर्ण घसरलेली होती आणि आपले दादा फिट नसल्यामुळे रिजेक्ट झाले. त्यांनी चॅनलकडे पुन्हा रिक्वेस्ट केली आणि बिग बॉसने त्यांना रिकव्हरीसाठी 20 दिवस दिले आणि या 20 दिवसात दादाने जी तोड मेहनत केली, दिवस रात्र पूर्ण बॉडीसाठी दिला. डॉक्टर्सची परमिशन नसतानाही दादांनी स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला. घसरलेली बॉडी परफेक्ट शेप मध्ये रिकव्हर केली. त्यातही भरपूर छोटे मोठे अडथळे त्यांना आले आणि शेवटी रिअटेम्प्ट मध्ये दादाचं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झालंच. या माणसाने बिग बॉसच्या घरात जाण्याआधीच रिअल लाईफ मध्ये एवढी टफ फाईट दिलेली आहे. तर विचार करा, बिग बॉसच्या घरात जाऊन किती टफ फाईट दिली. दादाला फक्त गरज आहे आपल्या सपोर्टची आणि आपल्या वोटिंगची. तुमचा कोणत्या कंटेस्टंटला सपोर्ट आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आपल्याला ते ट्रॉफी आणायची आहे. आपला पब्लिकचा सपोर्ट आता आपण काय घेऊ. जय महाराष्ट्र.